ठीक आहे. लास्ट लेक्चरला मी सांगितलं तुम्हाला सिलेबस इंट्रोड्यूस केला, तेच सिलेबस आपण थोडासा डिटेलमध्ये घेऊ. प्रीचा मेन्सचा इंटिग्रेटेड दोन्ही सिलेबस डिटेलमध्ये ॲनालिसिस करू आणि त्या सिलेबसला समजून घेऊन मग आपला जो हे आहे काय म्हणतील त्याला, जो आयोगाने दिलेला सिलेबस आहे त्याला आत्ताच्या अभ्यासाशी कसं इंटरलिंक करायचं याचा आपण आज नेमकं शेड्यूल ध्यानात घेऊ आणि इंट्रोडक्शन घेऊ, राज्यव्यवस्थेचा परिचय घेऊ. ठीक आहे. तर आयोग अर्थात राज्यसेवेची एक परीक्षा घेते आणि कंबाईनची एक परीक्षा घेते, बरोबर. दोन प्रकारच्या परीक्षा, तशा भरपूर प्रकारच्या परीक्षा तुम्हाला दिसतील, पण इथे तुम्हाला एक फक्त स्टेट सर्व्हिसेस, ठीक आहे, स्टेट सर्व्हिसेस म्हणजे राज्यसेवेतील पद, आणि दुसरं आहे कंबाईन संयुक्त, बरोबर. संयुक्त यामध्ये सुद्धा ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्ही पद येतील आणि याच्यामध्ये ग्रुप ए म्हणजे गट अ, गट ब आणि गट क, याच्या पलीकडे गट ड वगैरे असते ते तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील पदं आहेत, म्हणजे क्लास 3 क्लास 4 आहेत. ते कर्मचारी आहेत, अधिकारी नाहीत. ते काय आहेत? कर्मचारी आहेत, अधिकारी नाहीत. हे काय? अधिकारी आहेत. आणि इथं काय? सुपर क्लास 1 अधिकारी आहेत. हे सुपर क्लास 2 अधिकारी आहेत. यातही क्लास 2 मध्ये ग्रेड्स आहेत वेगवेगळे, हे ध्यानात घ्यायचं. प्रत्येकाचा पे स्केल, सॅलरी, पेमेंट, पद, अधिकार, पॉवर, सत्ता सर्व वेगवेगळं आहे. ठीक आहे. कार्यक्षेत्र सुद्धा निश्चित ठरलेलं आहे. मग आता या राज्यसेवेच्या बाबतीत जर ध्यानात घेतलं तर मी राज्यसेवेच्या बॅचला डिटेलमध्ये ते समजावून सांगेन. अर्थात राज्यसेवेमध्ये जो सिलेबस आहे तो आपल्याला प्री मेन्स ओरिएंटेड घ्यायचा आहे. म्हणजे मेन्सला याचा आता 2024चा जो पॅटर्न आहे हा शेवटचा पॅटर्न आहे की जो ऑब्जेक्टिव्ह टाईपचा प्री मेन्स आहे. पण 2025 पासून हेच काय डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहे. मग डिस्क्रिप्टिव्ह टाईपला जर हे असेल 2025 पासून तर तुम्हाला सिलेबससुद्धा डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा समजून घेणं आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही त्या पद्धतीची राज्यसेवेची परीक्षा, पूर्वपरीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो तुम्ही देऊ शकाल. आणि तो सिलेबस इथं ध्यानात घ्यायचा आहे कंबाईन ग्रुप बी आणि सी मध्ये, तर तो डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचा नाही. प्रीला सुद्धा MCQ आहे आणि मेन्सला सुद्धा MCQ पद्धतीचाच आहे. ठीक आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप असल्यामुळे तुम्हाला ह्या दोन्ही याचा सिलेबस इंटरलिंक करणं सोयीचं जाईल. पण ह्याची प्री आणि मेन्स इंटरलिंक करणे सोयीचं जाणार नाही, कारण प्री जाते इकडे आणि मेन्स आहे टोटली डिफरन्स. त्यामुळे 2025 पासूनचं सांगतोय, आताचं नाही. पण 2024चा जर परीक्षेचा विचार केला तर आता काही नवीन ॲस्पिरंट आहेत, नुकतीच तयारी, कोणाची डिग्रीच व्हायची आहे, साक्षी डिग्री व्हायची आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, ज्यांची डिग्रीच व्हायची आहे ते 2024ची परीक्षा देतील कशाला, समजलं आहे. म्हणून ते तयारी करत आहेत आजपासूनच 2025साठी. त्यामुळे आपली स्वतंत्रतेची बॅच आपण तयार केली 2025ची, की आतापासूनच तुम्ही तयारी करा 2025ची, म्हणजे तुम्हाला 24च्या मधात इथं लटकायचं काम नाही. आणि जे लोक 24च्या दृष्टिकोनातून बॅच लावत आहेत किंवा तयारी करत आहेत, आता फसवे भरपूर क्लासेस आहेत, त्याच्यामध्ये काय येऊ द्या 24चं, काय हरकत नाही. कारण 24 झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्याने ते क्लास केलेले आहे 24चे ते आउटडेटेड आहे. आउटडेटेड आहे अर्थात काय, कारण 2024च्या जे काही एप्रिल मेला जो पेपर आहे आपला राज्यसेवेचा, तो पेपर झाल्यानंतर ती ज्या व्यक्तीने ती बॅच केली आहे ती बॅचही आउटडेटेड, नोट्सही आउटडेटेड, सर्व काही आउटडेटेड होईल. त्याचं कारणच हे आहे, कारण 2024 नंतर म्हणजे ह्या परीक्षा झाल्यानंतर राज्यसेवेची जी आता ॲड आली आहे, ठीक आहे ना, 400 समथिंग जागांची, ती ॲड झाली, परीक्षा झाली की ती बॅच आउटडेटेड होईल. याचा अर्थ काय, तुम्ही ती बॅच करून वेस्टेज ऑफ मनी म्हणजे पैशाचा अपव्यय होईल. पण हे कोणते क्लासवाले सांगत बसणार नाही. का सांगत बसणार नाही, कारण त्यांना पैसे येत आहेत, समजले आहे. म्हणून मी 24च्या ॲडमिशन मी वापस पाठवलं. म्हटलं माझ्याकडे करायचंच नाही, यायचंच नाही. आणि आत्ता येत आहेत ॲडमिशन, कुठं 4 महिन्यात मी तयारी करून घेणार आहे. 4 महिन्यात कुठं क्लास 1 क्लास 2 असे काही पदं काय, असं काय दुकान आहे काय एखादं घ्या या चॉकलेट, असं काही नाही आहे, समजलं ना. मग हे क्लासेसवाले बाहेरचे सांगणार नाही, कारण त्याचं हे आहे, कारण त्यांचा सर्वांचाच तो व्यवसाय, त्यात शंका नाही. पण योग्य मार्गदर्शन हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून मी 24च्या बॅचच्या आलेल्या मुलासुद्धा परत पाठवून म्हटलं माझ्या इथं कोचिंग होणार नाही. लावायचं असेल तर ॲज अ फ्रेशर या, करायचं असेल तर 2025ची करा. म्हणून फक्त तुमची कंबाईनची बॅच तयार केली, बाकी बॅच तयार केल्या नाही. फक्त कंबाईनचीच बॅच केली, बाकी तयार केल्या नाही. आणि जे तयार आहे राज्यसेवेची ती 2025साठी वेट अँड वॉच करणारे पोरं आहेत.
कारण आतापासून तयारी कराल तर येणाऱ्या डिसेंबर 2024च्या एंडिंगला, या 24च्या एंडिंगला तुमची तयारी कंप्लीट होईल. म्हणजेच काय, साधारणतः 8 ते 10 महिने 12 महिन्याचा कालावधी तुम्हाला लागत आहे. त्यामध्ये प्रिलिम्स आहे, मेन्स आहे, मेन्स पूर्णतः रिटर्न आहे आणि याच्या व्यतिरिक्त ऑप्शनल सब्जेक्टसुद्धा आहे. म्हणजे UPSCच्या धर्तीवर जो पॅटर्न आहे तो इथं राज्यसेवेला आलेला आहे. त्यामुळं तुम्हाला एक गोष्ट ध्यानात घ्यायची आहे की तुमचा ट्रॅक निश्चित करायचा आहे. त्याही दिवशी मी सांगितलं की राज्यसेवा की कंबाईन ते तुम्हाला कळलं पाहिजे. नाही तर एक गोटा इकडं मारून पहा, एक दगड इकडं मारून पहा, ते जमणार नाही. कारण काय, ट्राय एरर हे आता हे वय राहिलेलं नाही असं समजा. ट्रायल अँड एरर करायचं, ती वेळही राहिली नाही, कारण ते वेळ कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे तुम्ही ट्रायल करणार, एरर करणार, त्या भानगडीत पडू नका. जे ट्राय करायचं आहे, ज्याच्यातही तुम्हाला अचिव्हमेंट करायचं आहे ते असं ट्रॅक निश्चित करा, रोडमॅप तुमचा निश्चित करा आणि तो रोडमॅप निश्चित करून तुम्ही त्या ट्रॅकला चाला. गायडन्स करण्यासाठी, बाकी मार्गदर्शन करण्यासाठी मी आहे, माझी टीम आहे, सर्व इथं तुम्हाला सांगितलं. तुम्ही याच्या व्यतिरिक्त काही बुक्स वाचता, कोणाचे व्हिडिओज पाहता किंवा काय करता येते ते सुद्धा तुम्हाला योग्य मार्गदर्शनाचं काम करते. ठीक आहे, पण कोणतं योग्य आणि कोणतं अयोग्य हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि जिथपर्यंत ते तुम्हाला कळत नाही तिथपर्यंत या प्लॅटफॉर्मसाठी तुम्ही बेटर ठरू शकत नाही. समजल्यानं काय म्हणायचं, नाहीतर सांगणारे भरपूर आहे, पण काय त्यातलं घ्यायचं काय नाही हे कळलं पाहिजे तुम्हाला स्वतः. कारण करणारे तुम्ही एकटे आहे. समजलं ना, करणारा प्रत्येक प्लॅटफॉर्मवर काय एकटा आहे. म्हणजे कोच तुम्हाला बॉलिंग कशी करायची, बॅटिंग कशी करायची हे शिकवू शकते, पण मागून येऊन हातात धरून बॅट तुमच्या मागून असं फिरवू नाही शकत, बॉल असं टाकू शकत नाही. ते तुम्हालाच करावं लागते. त्याही दिवशी तेच सांगितलं की ह्या गोष्टी तुम्हाला आतापासून शिकणं आवश्यक आहे. म्हणजे अल्टिमेटली ऑन पिच कोण आहे, ग्राउंडवर तुम्ही स्वतः आहे. म्हणून शिकायचं कोणाला आहे, स्वतः. हां, अडचणी येऊ शकतात ना, अडचणी येऊ शकतात, एखाद्या वेळेला यश येऊ शकते, अपयश येऊ शकते, हे सगळे ते भाग आहे त्याचा. पण प्रयत्न तुमचे कमी पडता कामा नाही. ज्या दिवशी ते प्रयत्न कमी पडले त्या दिवशी तुम्ही थांबले, त्या दिवशी तुमचं इथून करिअर वॉशआउट होईल असं समजायचं. समजलं. त्यामुळं जास्तीत जास्त 2 ते 3 वर्षाच्या आत आपला रिझल्ट आला पाहिजे यासाठी प्रयत्न करायचे. त्यासाठी एक स्ट्रॅटेजी ठरवायची. अडचण आली, आम्ही लोक आहे, आमचं मार्गदर्शन घ्यायचं. राज्यसेवेच्या बाबतीत आपण नंतर बोलूया. अर्थात याचा सिलेबस तुम्हाला 2024चा वेगळा आहे हे ध्यानात ठेवायचं आहे. कारण प्रिलिम्सचा दोन्ही ठिकाणी सारखाच आहे, ध्यानात ठेवा. प्रिलिम्सला दोन्ही ठिकाणी काय आहे, सेम आहे, पण मेन्सला दोन्ही ठिकाणी सिलेबस काय होईल, चेंज होईल. म्हणजे तुम्ही मेन्सच्या दृष्टिकोनातून 2024चा जर सिलेबस बघितलं तर तो वेगळा आहे, 2025चा जर बघितलं तर तो वेगळा आहे. आणि 2025च्या सिलेबसला प्री मेन्सला इंटरलिंक करतात तर दोन्ही बाजू वेगवेगळ्या आहे. कारण प्री MCQ आहे आणि मेन्स डिस्क्रिप्टिव्ह आहे. समजलं. कुठे 2025ला. 24चं जर करतो म्हटलं तर 3-4 महिने राहिलेले आहे, काय करणार त्याच्यामध्ये. म्हणून सांगायचं तात्पर्य काय की भरायचा म्हणून फॉर्म भरू नका. रूम पार्टनर भरते, मित्र भरते, मैत्रीण भरते म्हणून भरायचा म्हणून भरू नका, प्रेस्टिज पॉईंट ऑफ व्ह्यू भरू नका आणि दुसऱ्या कोणाच्या बैकाव्यात येऊ नका. आर यू प्रिपेअर, तुम्ही स्वतः प्रिपेअर आहात का हे स्वतःला पडताळा, अभ्यास करा त्या गोष्टीचा आणि विचारा मनाला. तुम्ही जर तयारच नसेल मग का फॉर्म भरून पैसे घालायचे, झाडायला लागले का पैसे आपले. समजले. त्यामुळे फॉर्मच नाही भरायचा. तुमची तयारी, जागा असू द्या ना किती, नाही पुढच्या वर्षी निघेल, आपल्याला एकच पाहिजे. यावर्षी 400 जागा आहे, सर आमचं कसं होईल. पुढच्या वर्षी 200 असू शकतात, 1000 असू शकतात. जागेचा मॅटर नाही. समजला. त्यामुळे काय महत्त्वाचं मॅटर आहे की अभ्यास तुमचा कन्सिस्टन्सीनं चालू ठेवला पाहिजे. आणि ज्या दिवशी वाटत आहे तुम्हाला, कारण तुम्ही पेपर ॲनालिसिस वगैरे सर्व करता, ज्या दिवशी वाटत आहे तुम्हाला की नाही आज आपला अभ्यास झाला आहे, होतो आहे, आपल्याला पेपर सॉल्व्ह करता आहे, आपण आपल्या अचिव्हमेंटपर्यंत पोहोचू शकतो, त्या दिवशी मैदानात उतरा. ट्रायल अँड एरर बेसवर उतरू नका. तिथं फ्रस्ट्रेशन येण्याचे जास्त चान्सेस आहेत. कारण हा सर्वे आहे. भरपूर सारे विद्यार्थ्यांना आम्ही भेटतो तेव्हा तेच पाहायला मिळते की यार ही इज गेटिंग नर्वसनेस. कारण काय, ट्राय अँड एरर हे त्याचं मुख्य कारण आहे. देऊन पाहते, करून पाहते. हे देऊन पाहणे, करून पाहणे हे काही असं भाजी नाही ना, चुकली तर दुसरी बनवू. हे तर चुकला की मुकला कार्यक्रम आहे. कारण एका वर्षातून एकदाच परीक्षा होते, एकच चान्स मिळतो, डायरेक्ट वर्ष वाया जाते आणि तुमची पूर्ण मेहनत एका मिनिटात, एका दिवशी, एका पेपरच्या दिवशी 0 होऊन जाते. नर्वसनेस येणारच नाही का, फ्रस्ट्रेशन येणारच नाही का, येणार ना.
त्यामुळं डोंट बी फ्रस्ट्रेट, बी कॉन्फिडंट. फ्रस्ट्रेशन ठेवू नका, कॉन्फिडन्स ठेवा. लोक त्याला ओव्हर कॉन्फिडन्सही म्हणू शकतात, म्हणू द्या ना, काही फरक नाही पडत. तुम्हाला कॉन्फिडन्स वाटताय ना, लोकांना काही म्हणू द्या, काही घेणं देणं नाही आपल्याला त्याचं, समजलंय? कारण लोक काही ना काही म्हणतच राहणार. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, बरोबर? लोगों की बात सुनना नहीं, काही घेणं देणं नाही. कारण सुनो सबकी, करो मन की. कारण तुमचं मनच शुद्ध आहे, तुमचं मनच तुम्हाला योग्य गायडन्स करेल. फक्त त्याला प्युअर ठेवण्याचा प्रयत्न करा. जेवढं त्याला प्युअर ठेवाल तेवढं ते प्युअर गाईड तुम्हाला करेल. बाकी आम्ही हे एक्सटर्नल गायडन्सवाले लोक आहोत, हे तुम्हाला बाहेरून आम्ही पुष्टी देऊ शकतो, सपोर्ट करू शकतो, पुश करू शकतो. पण ही आम्ही जे देतो आहे ही गोष्ट किंवा ही आमच्याकडून घेत असलेले तुम्ही एक मार्गदर्शन किंवा इन्स्पिरेशन, हे चिरकाल टिकणारं नाही आहे. कारण आता आम्ही सांगतोय, बाहेर गेल्यावर कोण सांगणार आहे तुम्हाला? कोण नाही सांगणार. म्हणून सांगायचं तात्पर्य काय की तुम्हाला जे आम्ही लोक सांगतो हे तर ऐकाच, पण तुमचं मन तुम्हाला काय म्हणते, तुमच्या मनातून आवाज आला पाहिजे, तुमच्या हृदयातून तो आवाज आला पाहिजे की नाही आता मला करायचं आहे. त्या दिवशी तुम्ही पेटून उठाल स्वतःहून. कारण तुमचं स्वतःचं भाग्य तुमच्या हातात आहे. म्हणजे यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. स्वतःच तुमच्या भाग्याचे तुम्ही शिल्पकार आहे, दुसऱ्या कोणाची गरज नाही. फक्त तुमच्या कर्म किंवा मेहनतीवर तुमचा विश्वास असला पाहिजे आणि सातत्यपूर्ण कन्सिस्टन्सीने तुमचे प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न असलं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला यश मिळेल. आता सांगितलं तुम्हाला 2024 फक्त आता सुरू झालं आहे, आता एंड होईल. पण आपल्याला एप्रिलमध्येच एंड होणार आहे. कारण काय, ते ॲन्युअल जे वर्ष असतात कॅलेंडरचे त्याला नका पाहू, आपलं MPSCचं वर्ष पहा, ते सोडून द्या. प्रिलिम्स आहे मला वाटतं एप्रिलला आहे ना, राईट? एप्रिल म्हणजे राहिले किती, 3-4 महिने झालं. जानेवारी तर आता 8-10 तारीख येणारच, म्हणजे ते होल आहे. आजची किती, 6-7 तारीख आहे ना, 6 आहे, ठीक आहे. मग आता विचार करा की ही प्रिलिम्स एप्रिलला आहे, म्हणजे एप्रिल झाल्यानंतर हे प्रिलिम्स काय होईल, आउटडेटेड, नो डाऊट. हां, आयोगाने प्रिलिम्सचा सिलेबस 2025चा चेंज होईल, चेंज केला असं काही सांगितलेलं नाही. पण काय करू शकते हे नाही सांगितलं. आणि चेंजही केला, करणार तर नाही 100%, पण चेंजही केला तरी काहीच नाही, तेच मटेरियल वरचं खाली, खालचं वर. कारण MCQ पॅटर्न आहे, चालेल ना. भारतातली अशी कोणतीच परीक्षा नाही ज्याचा प्रिलिम्स मेन्स असा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये प्रिलिम्स ही रिटर्न आहे असं नाही, मेन्स रिटर्न आहे. कारण IASची परीक्षा आहे सेम. मग त्याच पॅटर्न बेसवर प्रिलिम्स इन फ्युचर 2025ला सुद्धा MCQच राहील, हे आपण 100% मान्य करू, बरोबर? मग 2025ची प्रिलिम्स आणि 2024ची ही आता इथं आउटडेटेड होईल, पण 2024ची 2025लाही काय होईल, कामा पडेल. चला, इथं भजन जमलं आपलं 24चं 25ला जमलं. पण 2024ची मेन्स 2025ला कामा पडणार का? तर 2025ला काय राहील, न्यू मेन्स राहील. काय राहील, नवीन मेन्स राहील. हे ओल्ड मेन्स राहील. ओल्ड मेन्स म्हणजे कोणती पॅटर्न, MCQ पॅटर्न. आणि हे न्यू मेन्स म्हणजे काय, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. हे समजून घ्या. समजलं? माझं मत आहे तुम्ही कंबाईनचे विद्यार्थी आहे समजा, किंवा तुम्ही राज्यसेवेचे विद्यार्थी आहे, तर कंबाईनचे आहेत तरी तुम्ही राज्यसेवा समजून घ्या, राज्यसेवेचे आहे तरी तुम्ही कंबाईन समजून घ्या. या दोघांमध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की आपण कुठं बसतो आणि त्या ट्रॅकवर तुम्ही चालले पाहिजे. प्रत्येकाला प्रत्येकाची योग्यता, कॅपॅसिटी, लायकी, जे काही म्हणायचं ते म्हणा, ते माहिती आहे, बरोबर? मग त्या लायकीने, त्या योग्यतेने तुम्ही पुढं चाला. ठीक आहे, हे समजलं. राज्यसेवेवर आपण सविस्तर चर्चा नंतरच्या लेक्चरला करू. कंबाईनमध्ये या ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये. आता इथं काय, डेप्टी कलेक्टर, DYSP, SDO, BDO, तहसीलदार, नायब तहसीलदार, विस्तार अधिकारी, मंडलाधिकारी वगैरे असे क्लास 1 सुपर क्लास 1चे पद राज्यसेवेमध्ये आहे. याच्या प्रिलिम्सला 2 पेपर असतात, GS, CSAT माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे. सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे पेपर 2, नागरी सेवा कल चाचणी, ठीक आहे. आणि पेपर 1 म्हणजे जनरल स्टडीज, ज्याला आपण सामान्य अध्ययन, सामान्य जानकारी असं आपण म्हणूया प्रिलिम्सला. मेन्सला याचे पेपर 2024चे वेगळे आहे, 25चे वेगळे आहे. त्यामुळे आपण 25च्याच भानगडीत पडू, 24ला गोळी मारून बाजूला काढून देऊ. 24 विषयी मला बोलायची इच्छा नाही, कारण काहीतरी इनमीन 2-3 महिन्यात फळफळ करायचं आणि नंतर बंद पडायचं हा प्रकार जमत नाही. त्यामुळं टार्गेट फक्त 2025, त्यामुळे याला आपण बाजूला केलं, ठीक आहे. कंबाईन ग्रुप बी सी मध्ये वेगवेगळे पद येतात, ठीक आहे. PSI, पोलीस सब इन्स्पेक्टर, STI, सेल टॅक्स इन्स्पेक्टर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ASO, सब रजिस्ट्रार्ड,
ठीक आहे. हे झालं ग्रुप बी मधले पद. ओके. याच्या व्यतिरिक्त ग्रुप सी मध्ये काही पद येतात. काय काय येतात? टॅक्स असिस्टंट दिलाय ना तुम्ही परीक्षा ही. टॅक्स असिस्टंट मला वाटतं याची मेन्स तुमची काय याचा रिझल्टच गेला ना तुमचा. ठीक आहे, अर्ध्या मार्काने रिझल्ट गेला. जे काय असेल 18, 19, 20 वरच लागलाय, तिथे यायलाच पाहिजे सर्वांचा, तरी आपल्या अक्षयचा रिझल्ट गेला, हरकत नाही. पण तुम्ही जर दिली असती परीक्षा, फ्रेशर्सने परीक्षा जर दिली असती आणि टायपिंग तुमचं काय असतं, तर तुम्ही मेन्सला असते ना. आजच्या तारखेमध्ये लाखो विद्यार्थी मेन्सला आहेत. लाखो निश्चितच लागणार नाही, कारण जागाच तेवढ्या नाही आहे. ठीक आहे, पण तो रेशो असतो. एकाच 14-15 प्रिलिम्स पास केल्यानंतर मेन्ससाठी इंटरव्ह्यूला त्याच्यापेक्षा. पण इथं इंटरव्ह्यू नाही, हा प्लस पॉईंट आहे. इथं जी लिस्ट लागेल फायनल, ती लिस्ट लागल्यानंतर डायरेक्ट तुम्ही सिलेक्शन. इथं फक्त कोणाला PSIला फक्त 40 मार्काचा काय इंटरव्ह्यू आहे, बाकी कशालाच इंटरव्ह्यू सांगितलेला नाही. मुलाखतीचा कार्यक्रम बाकी कुठेच नाही. मेन्सच्या रिझल्टवरून डायरेक्ट काय लागेल? रिझल्ट लागेल, फायनल लिस्ट लागेल, कट ऑफ लिस्ट नंतर सिलेक्शन लिस्ट लागेल. ओके, समजलं? टॅक्स असिस्टंट आणखी काय आहे? टॅक्स असिस्टंटला काय म्हणू आपण मराठीत? कर सहाय्यक. ओके, आणखी टायपिस्ट. टायपिस्ट लिपिक व टंकलेखक. ओके, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आणखी इथं मला वाटते हे आहे काय, हां याच्यामध्ये काय टेक्निकलच्या काही टाकलेल्या आहे. आणखी याच्यामध्ये एक हे आहे, काय म्हणू आपण त्याला, एक पोस्ट आहे वेगवेगळ्या याच्यामध्ये. मला वाटतं ॲग्रीवाल्यांना याच्यामध्ये ग्रुप बी मध्येच टाकलेलं आहे. त्यांच्या जे परीक्षा होतात समजा एकत्रित टेक्निशियनच्या असतो किंवा नॉन टेक्निशियनच्या असो, त्याही परीक्षा याच्यात टाकल्या. म्हणजे ग्रुप बीचा हा जो बंच आहे हा खूप खूप मोठा बंच आहे. ओके, एक्साईज सब इन्स्पेक्टर हे म्हणायचं होतं मला, एक्साईज सब इन्स्पेक्टर. ठीक आहे, ठीक आहे, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी. तर हे सर्व पद जे आहेत हे खूप मोठा बंच आहे. म्हणून याला काय केलं, ग्रुप बी मध्ये म्हणजे गट ब आणि गट क मध्ये कंबाईन म्हणजे संयुक्तरित्या एकत्रित केलेलं आहे. ओके, संयुक्त पूर्व परीक्षा. हे संयुक्त म्हणजेच कंबाईन हे फक्त कशाला आहे? प्रिलिम्सला आहे. मेन्सला आहे का? नाही. मेन्सला संयुक्त आहे का? नाही. मेन्सला वेगवेगळे आहे. मग आता प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून मी सांगतो आहे, म्हणजे फक्त आपण प्रिलिम्सचं बघूया. ठीक आहे, मेन्सचं वेगळं आहे. एवढं कळलं तुम्हाला? याच्यामध्ये काय राहते? फक्त प्रिलिम्स राहणार आहे. 100 क्वेश्चन, 100 मार्क्स, वेळ 1 तास. ओके, समजलं? म्हणजे 60 मिनिटं, एका प्रश्नाला 36 सेकंद याप्रमाणे. ठीक आहे. आणि लँग्वेज कशी? इंग्लिश आणि मराठी. एक पेपर 2 भाषेत येतो, त्यामुळं लँग्वेज इजंट मॅटर, भाषेची अडचण नाही. ठीक आहे. याच्या मेन्सला काय 2 पेपर असतात वेगवेगळे, लँग्वेजचा एक आणि जनरल स्टडीचा एक. झालं, संपलं. पण राज्यसेवेला तसं नाही, UPSCला तसं नाही. म्हणून कंबाईन हा सर्वात सोपा मार्ग आहे. म्हणून मोस्ट ऑफ द मुलं हे चूज करतात. समजलं? आता तुम्हालाही कळलं असेल आपण का चूज केलं हे ते. ठीक आहे. काय नाव काय तुमचं? अमोल प्रसाद. समजलं हे तुम्हाला? आलं लक्षात? म्हणजे तुम्ही इकडं का आले? कारण तुम्हाला इकडं मार्ग जास्त दिसत आहेत किंवा हे सोपं वाटते. पण अभ्यास केल्याशिवाय कोणतीच परीक्षा सोपी नाही, एवढं तुम्हाला कायम ध्यानात ठेवायचं आहे. ओके, चलू पुढे. आता याच्या सिलेबसवर आपण ना डिस्कस करू प्रॉपरली. आता महाराष्ट्र अराजपत्रित म्हणजेच काय? नॉन गॅझेटेड. अराजपत्रित म्हणजे काय? नॉन गॅझेटेड सर्व्हिसेस. अराजपत्रित अर्थात नॉन गॅझेटेड सर्व्हिसेस. खाली कुठे दिसत आहे? बरं, असू द्या. ठीक आहे. अराजपत्रित सेवा नॉन गॅझेटेड परीक्षा आहे. ठीक आहे. आता महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब गट क असा सिलेबस. आता ही आयोगाची कॉपी ॲज इट इज. ठीक आहे. अराजपत्रित अर्थात नॉन गॅझेटेड. नॉन गॅझेटेड आणि राजपत्रित म्हणजे काय? गॅझेटेड. राज्यसेवे थ्रू भरल्या जाणारे जे काही पद आहेत ते काय? गॅझेटेड सर्व्हिसेस आहेत.
राजपत्रित अधिकारी आहेत, अर्थात ज्यांची गॅझेटमध्ये नोंद असेल, महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटमध्ये नोंद असेल, ते गॅझेटेड ऑफिसर्स. त्यांना त्यांचे स्वतःचे अधिकार, स्वतःचे पॉवर, सर्व काही गोष्टी असतात आणि स्वतः ते डिसिजन मेकर असतात. GR निघाला, YouTube तुम्ही ऐकता ना, त्यांच्या लेवलचं ते काम करू शकतात. त्याला गॅझेटेड ऑफिसर्स म्हणतात. त्यांची नियुक्ती थेट गव्हर्नर ऑफ स्टेट म्हणजे राज्यपालाकडून डायरेक्ट नियुक्त होत असतात. ठीक आहे. आता यांचे वेगवेगळे बोर्ड निवडतात. जसं PSI आहे तर आयुक्तालय अपॉइंट करेल, समजलं आहे. ST आहे तर टॅक्स विभाग अपॉइंट करेल. ठीक आहे, समजलं ना. म्हणून यांच्या म्हणजे अपॉइंटमेंट्स आणि ट्रान्सफर्स आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये चेंज आहे. त्यांचं थेट गव्हर्नमेंट ऑफ स्टेट किंवा महाराष्ट्र शासन करते, म्हणून ते कोण आहेत? गॅझेटेड्स आहेत. कोण कोण? डेप्टी कलेक्टर, DYSP, SDO, BDO वगैरे वगैरे. राजपत्रित अधिकाऱ्यांचा सही शिक्का तुम्हाला लागतो वगैरे, ते बघितलं ना तुम्ही. कारण ते तहसील लेवल आणि त्याच्यावरचे पूर्ण बॉस आहेत. हे तहसीलच्या खालीच्या लेवलला काम करतात. कारण हे कोण आहेत? PSI एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये काम करेल, ST आहे टॅक्स विभागात काम करेल, ASO मंत्रालयाच्या एखाद्या डिपार्टमेंटमध्ये काम करेल. समजलं आहे. म्हणून महाराष्ट्र नॉन गॅझेटेड सर्व्हिसेस अर्थात अराजपत्रित सेवा. अराजपत्रित सेवा याने काय ते तुम्हाला सांगितलं. एक सेकंड, कुठे? हां, हे आलं होतं मग अशी. हां, ठीक आहे. ते वापरला नाही, खूप दिवस झाले. नॉन गॅझेटेड सर्व्हिसेस हे समजलं तुम्हाला. आता याच्यामध्ये काय? परीक्षेचे टप्पे. आता हा सिलेबस कॉपी म्हणजे काही फार एक वेगळ्या असे चंद्रग्रहाहून आणली, इकडून तिकडून आणली असं काही नाही. हे तुम्हाला आयोगाने दिलेले आहे. फक्त याला एकदम ॲनालाइज करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे याला डिटेलमध्ये तुम्ही अभ्यासणं महत्त्वाचं आहे. माझं वैयक्तिक मत आहे की जोही मुलगा महाराष्ट्रभर कुठेही, अमरावती असो, औरंगाबाद असो, पुणे असो, कुठेही असो, कोणत्याही शहरात अभ्यास करत असेल तर त्याचा हा सिलेबस मुखपाठ पाहिजे, मौखिक असला पाहिजे. जिथपर्यंत तुम्ही सिलेबस, कारण ही पहिली पायरी आहे तुमची, मी मागे तुम्हाला सांगितलं, जिथपर्यंत तुम्ही सिलेबसवर डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार नाही, समजून घेणार नाही, तिथपर्यंत तुम्ही पुढे जाऊ नाही असं मला वाटते. ठीक आहे. संयुक्त पूर्वपरीक्षा 100 गुणांची असेल. स्वतंत्र मुख्य परीक्षा 5. संयुक्त आणि स्वतंत्र आले शब्द. म्हणजे संयुक्त का? कारण सर्व परीक्षांची जत्रा एकाच ठिकाणी भरवली, सगळ्या परीक्षा एकाच ठिकाणी घेतलेल्या आहे म्हणून संयुक्त. स्वतंत्र म्हणजे काय? ह्याची वेगळी, त्याची वेगळी, त्याची वेगळी, प्रत्येक याची डिपार्टमेंटची वेगळी मुख्य परीक्षा. हे गुण किती? 400 आणि पेपर किती? 2. म्हणजे एक पेपर 200 गुण. इथं 100च गुण म्हणजे एकच पेपर, 100च प्रश्न. ओके, ठीक आहे. शारीरिक चाचणी व मुलाखत केवळ पोलीस उपनिरीक्षक म्हणजे कोणासाठी? फक्त PSI साठी. मगाशी सांगितलं तुम्हाला, शारीरिक चाचणी 100 गुण केवळ फक्त PSI साठी. शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल आणि इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत 40 गुण. असे 140चं सरप्लस PSI ला आहे. ठीक आहे, बाकी कशाला नाही. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, असिस्टंट RTO माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, असिस्टंट मोटर व्हेकल निरीक्षक ज्याला आपण म्हणतो. गट क पदाच्या पूर्व परीक्षेकरता सदर अभ्यासक्रम लागू, मात्र स्वतंत्र मुख्य परीक्षा 300 गुणांची असेल. आता हे जे काय आहे हे पॉलिटेक्निक वगैरे ह्या डिपार्टमेंटच्या परीक्षा आहेत. पॉली पाहिजे तिथे. ठीक आहे, आपण नाही फॉर्म भरू शकणार. ज्यांचं पॉली असेल ते भरू शकतील, इंजिनिअरिंगवाले भरू शकतील. ठीक आहे. याची गट क ची पूर्व परीक्षेत सदर अभ्यासक्रम हाच असेल, पण मेन्सला अभ्यासक्रम स्वतंत्र असेल, कारण त्यांच्या पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम आहे. ओके, ते बघूया आपण. ठीक आहे. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क याचा अभ्यासक्रम कशाचा? फक्त प्रिलिमिनरीचा अभ्यासक्रम बघूया. ठीक आहे, काहीच नाही, हे तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे. याचे PDF तुम्हाला उपलब्ध करून देतो आपल्या टेलिग्राम चॅनलला, किंवा याची डिस्क्रिप्शन लिंक टाकून देऊ. ठीक आहे. विषय संकेतांक हे काही वाचायचं नाही, हे काहीच नाही. साध्या भाषेत GSचा एकच पेपर आहे, त्यातच मॅथ्स आहे, त्यातच रिजनिंग आहे. किती प्रश्न आहे? 100 गुण. किती? 100. डिग्री लेवल म्हणजे तुमची पदवी असली पाहिजे. पदवी नाही तरी तुम्ही परीक्षा देऊ शकाल का? बेसिक प्रश्न आहे तर हो, परीक्षा देऊ शकाल. पण याची मेन्स द्यायची असेल तर तुमच्याकडे डिग्री पाहिजे. प्रिलिम्स द्यायला नाही. समजले आहे? प्रिलिम्स द्यायला नाही पाहिजे. प्रिलिम्सचा विषय नाही. 100 गुण, 100 प्रश्न, पदवी लेवल आणि मीडियम कसा? इंग्रजी आणि मराठी. एक पेपर 2 भाषेत येणार. 1 तास म्हणजे किती? फक्त 60 मिनिट आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे म्हणजे वस्तुनिष्ठ आहे. हे काही नवीन नाही सांगितलं तुम्हाला. प्रत्येक चुकीच्या उत्तराला 1/4 निगेटिव्ह होईल, म्हणजे 0.25च्या रेशोने तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. हेही ध्यानात ठेवायचं आहे. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरं दिली तर तेही निगेटिव्ह मानल्या जाईल.
समजून घ्या तुम्ही, ते काही नाही, बेसिक आहे की तुम्ही 2-2 गोल कराल. आता कॉमन सेन्स, 2-2 गोल कराल, उत्तर कोणतं समजायचं. म्हणजेच काय, इथं निगेटिव्हमध्ये हे केलं जाईल. वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज केल्या जाईल आणि जे वजाबिजा होईल ते सर्व करून अपूर्णांकातही असेल, म्हणजे 14 अपूर्णांक एवढे बाय एवढे, तरी तेच मानल्या जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल, म्हणजेच काय, तुम्ही सॉल्वच केलं नाही, गोलच केलं नाही, तर नकारात्मक गुणाची पद्धत त्याला लागू नये. कसं काय, ते कोणालाही समजेल. निगेटिव्ह ते घेतल्या जाणार नाही, कारण तुम्ही सोडवलंच नाही ना, हातच लावला नाही त्याला. चारही बॉक्स काय आहे, ब्लँक आहे. ओके, समजलं. इथं काय, सामान्य क्षमता चाचणी. आता आपण अभ्यासक्रमावर येऊ, कारण जे महत्त्वाचं आहे त्याच्यावर वेळ घालूया. ठीक आहे. महत्त्वाचा एक मुद्दा, इतिहास. पहिला सिलेबस काय, इतिहास. आता आयोगाने काय दिलं हे बघा. आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. बस एवढं दिलं. आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजेच काय, हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. सिलेबस दिलाय, बरोबर. म्हणजे तुम्हाला हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र आलं, मॉडर्न हिस्ट्री आलं, दोन्ही वाचायचं आहे. ठीक आहे. मग आता तुम्ही हे करायचं कुठून, काय, कसं वगैरे वगैरे, हे सोर्स ऑफ मटेरियल म्हणजे बुक लिस्टचं आपण लेक्चर वेगळं घेऊ, तेव्हा तुम्हाला सांगेल. सध्या फक्त आपण सिलेबस इंट्रोड्यूस करताय. आता मॉडर्न हिस्ट्री म्हटलं तर सुरुवात कुठून तुम्हाला करायची आहे, किंवा कुठून आपल्याला तो हिस्ट्रीचा अभ्यासक्रम आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. फक्त आयोगाने काय केलं, एक लाईन दिली बस. आणि जो व्यक्ती हिस्ट्रीचं लेक्चर इथं घ्यायला येईल, तो त्या लेक्चरचं, जसं मी आज पॉलिटीचं डिटेल सांगायचं तुम्हाला ठरवलं आहे, तसं हिस्ट्रीचं तो व्यक्ती सांगेल. समजलं. प्रत्येक विषयाचं असंच राहील. आता मी पॉलिटीचं सुरू केलं तर मी पॉलिटीचं सांगेल, मी हिस्ट्री सुरू केलं तर हिस्ट्रीचं डिटेलमध्ये घेईल. इथं फक्त आपण टायटल वाचत आहे. समजलं. म्हणजे तुम्हाला क्रमाने इथून पुढचे व्हिडिओज पाहावं लागेल, किंवा इथून पुढे फिजिकली क्लासमध्ये बसावं लागेल, तेव्हा पुढची तुम्हाला लिंक लागेल, नाही तर लिंक लागणार नाही. हिस्ट्रीचं फक्त मी टायटल वाचलं आहे. डिटेल कधी मिळेल, ज्या दिवशी हिस्ट्रीचं लेक्चर इथं चालू त्या दिवशी डिटेल हिस्ट्री तुम्हाला मिळेल, एक संपूर्ण 1 तासाचं लेक्चर. भूगोलाचंही तसंच भूगोलावाला सांगत बसेल. ठीक आहे. महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेषतः अभ्याससह, ठीक आहे, पृथ्वी, जगातील विभाग, म्हणजे काय, इथं ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र ॲज वेल ॲज ज्योग्राफी ऑफ इंडिया आणि वर्ल्ड, तीनही आहे. ठीक आहे. वर्ल्डचा रेफरन्स आहे, जगाच्या भूगोलाचा काय आहे, संदर्भ इथं दिलेला आहे. समजलं. रेखांश, महाराष्ट्रातील जमिनी, पर्जन्य, प्रमुख पिके, नद्या, शहरं, उद्योग, काही येईल, जोड्या लावा येईल, काही येईल. प्रिव्हियस इयर्सचा पॅटर्न तुम्ही बघितला तर समजेल की ज्योग्राफीवर प्रश्न कसे येतात. तिसरं पहा, अर्थव्यवस्था, सेम पॅटर्न. दारिद्र्य असो, बेरोजगारी असो, नॅशनल इन्कम, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, हे सर्व, राजकोषीय धोरण, ठीक आहे, फिस्कल डेफिसिट वगैरे, पॉलिसीज, ह्या मुद्रा, बेरोजगारी, सर्व त्याच्यात टॉपिक्स आहेत. ठीक आहे. आणि इथं अर्थसंकल्प म्हणजे बजेट. ठीक आहे. लेखा परीक्षण म्हणजे त्यांचे ऑडिट्स कसे होतात. ठीक आहे. समजलं. म्हणजे इकॉनॉमिक्सचा पार्ट तो संबंधित व्यक्ती त्या दिवशी, ज्या दिवशी येईल त्या दिवशी हा डिटेलमध्ये घेईल, विषय मोकळा करेल. ठीक आहे. चालू घडामोडी हे तुमचं मला वाटते उद्यापासून सुरू होत आहे. म्हणजे आपले 2 सब्जेक्ट ॲट अ टाइम सुरू होत आहे. हा आजच आहे की उद्या आहे, आजच सांगितलं, पण ते उद्या जाईल कदाचित. ठीक आहे. सर नाही आले तर. किती वाजता सांगितलं, 9 नाही, कितीला आहे, 10 ते 11. हे रोज लाईव्ह असेल, रोज लाईव्ह असेल 10 ते 11. भारतातील, जगातील, महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी, एक्झाम ओरिएंटेड पण डिटेलमध्ये कंटिन्यू लेक्चर असेल. ठीक आहे. बाय अक्षय कोटजावडे सर. ठीक आहे. राज्यशास्त्र. मला सांगा, काय आपण आयोगाशी दुश्मनी केली देव जाणे, इथं फक्त एवढंच लिहिलं. म्हणजे आपण जसं केळीचे बाग कापले असं म्हणतो की नाही, है ना, काय मी काय केळीचे बाग कापले का अक्षयचे माझ्या मागे लागला असं म्हणतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की सामान्य विद्यार्थ्यांमध्ये सर्व दिलं डिटेलमध्ये, इथेही दिलं आणि राज्यशास्त्राच्या पुढे काहीच नाही, ब्लँक रेष आहे. म्हणजे आता आयोगाला पत्र पाठवावं लागेल की इथं काहीतरी लिहा रे बाबा, राज्यशास्त्र बस. हो, त्याच्यात काय आम्ही काय वाचायचं, एकच राज्यशास्त्र वाचायचं, पान वाचायचं, काय करायचं. तर सांगायचं तात्पर्य काय की आयोग सिलेबस डिटेलमध्ये काही देत नाही, त्या भानगडीत पडत नाही. सांगते राज्यशास्त्र आहे करून घे, त्याच्यात काही तुला येऊ शकते प्रश्न. म्हणजे आयोग सस्पेन्स ठेवते. पहा, ध्यानात घ्या, आयोग काय ठेवते, सस्पेन्स ठेवते. सांगते की राज्यशास्त्र आहे, पण त्यात काय आहे, कशावरच प्रश्न येईल किंवा हा टॉपिक आहे का तो आहे, हे मात्र दिलेलं नाही. आणि शेवटी प्रत्येकाच्या ठिकाणी पाहून घे जा, काय पहा, इत्यादी इत्यादी, म्हणजे त्याच्यात सर्व दुनिया आली. म्हणजे त्या स्कोपच्या बाहेर जर आयोग गेला तर तुम्ही नो ऑब्जेक्शनमध्ये बसणार. कारण तू म्हणाल
अरे सर आम्हाला तर सिलेबस सांगितलंच नव्हतं तरी याच्यावर आला, इत्यादी आहे ना ते, म्हणजे काय इत्यादी ETC एक्सेट्रा झालं खतम, त्याच्यात आलं सर्व. म्हणून सांगायचं तात्पर्य काय, राज्यशास्त्र आणि त्याच्यात मग सर्वच आलं, मग त्याच्यात टोटल आलं. मग राज्यशास्त्र म्हटल्यानंतर इथं एवढंच दिलं, बाकीचं दिलं नाही. याला डिटेलमध्ये घेऊया आपण. 6 मध्ये दिलं आहे विज्ञान. मॅडमचं लेक्चर रोज तुम्ही पाहताय यूट्यूबला, वैशाली हंडा मॅडमचं पाहताय की नाही, यूट्यूबला लेक्चर पहा सायन्सचे, तुम्हाला डिटेलमध्ये समजेल. आणि तेवढं डिटेल लेक्चर महाराष्ट्रात तुम्हाला यूट्यूबला कुठेच मिळणार नाही. तुम्ही पाहिलं तर तुम्हाला समजेल, नाहीतर ॲज यू विश. ठीक आहे. यांची आता बॅच एक तयार होईल. ती बॅच तयार झाल्यानंतर त्या कंबाईनच्या बॅचला तुम्हाला बसता येईल, जॉईन करता येईल, बघता येईल. अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी हा सिलेबस दिलेला आहे. ठीक आहे. आता याच्यातही पहा अंकगणितामध्ये म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, पूर्णांक, टक्केवारी झाला. एवढेच टॉपिक शिकवले का तुम्हाला, किंवा एवढेच टॉपिक आहे का, है ना, एवढेच टॉपिक आहे का, नाही ना, याच्यापेक्षा जास्त आहे. पण आयोग काय करते, इत्यादीमध्ये टाकून देते, म्हणजे तुम्ही करत बसा, असं काम आहे. हां, उमेदवार आता बुद्धिमापनमध्ये सिलेबस काय दिलाच नाही, बस बुद्धिमापन चाचणी म्हणजे काही येऊ शकेल त्याच्यामध्ये. तर काय उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो वगैरे वगैरे आजमावण्यासाठीचे प्रश्न झाला. म्हणजे सिलेबस पहा कशा पद्धतीने आयोगाने डिझाईन केला. म्हणजे याचा अर्थ काय, आपण सिलेबसला पाहिलंच नाही, आपण सिलेबस वाचलाच नाही. आपल्याकडे जे आहे ते आपण वाचून आपण पुढं चाललो आहे, कारण आपल्या मागच्यांनी तसं केलं. माझं मत आहे सिलेबसला बघा आणि जे दिलं आहे ना ह्यात अभ्यास करा. जसं आता फिजिक्स आहे, भौतिकशास्त्र आहे, भौतिकशास्त्र ठीक आहे, MSc फिजिक्स असतात बोला, माहिती आहे तुम्हाला. म्हणजेच काय, भौतिकशास्त्र तर MSc मध्ये म्हणजे मास्टर होते भौतिकशास्त्रात पोरं, म्हणजे सिलेबस खूप मोठा आहे. मग तुम्हाला सिलेबस खूप मोठा आहे म्हणून तेवढं MA मास्टर्स जसं होतात, MSc जसं होतात फिजिक्स केमिस्ट्री बायोमध्ये, मग फिजिक्स केमिस्ट्री बायो सगळंच आहे तुम्हाला, आहे ना. मग त्या मास्टर लेवलचं वाचलं पाहिजे का, नाही. तर आयोगाने मागील प्रश्नपत्रिका 10-5 वर्षाचा ॲनालिसिस केल्यावर समजेल आपल्याला की काय घेतलं त्यांनी आणि काय विचारलं, आणि त्याच्या आधारे आपल्याला वाचता येईल. समजलं. म्हणजे प्रत्येक टॉपिकला तुम्हाला अशाच पद्धतीनं करायचं आहे. ठीक आहे. आता अर्थशास्त्र प्रत्येक विषयात मास्टरी आहे ना, MA इकॉनॉमिक्स ठीक आहे, MA पॉलिटी, मग काय त्या लेवलचं वाचायचं का, असं त्याचा अर्थ होतो का, कारण तिथे राजकीय विचारवंत थॉट्स वगैरे ते खूप आहे, ती तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये कामा पडेल, इथं कामा पडणार नाही, कारण आपण कंबाईनचं बघतोय. ठीक आहे. आता हा सिलेबस ज्या वेळेला डिस्प्ले केला त्याची तारीख आहे, कळलं, संपलं आय थिंक. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य काय की आयोगाने सिलेबस फक्त एवढा दिलेला आहे, आणि यातही तुम्हाला सांगितलेलं काय आहे की 0.25 म्हणजे 25% ते निगेटिव्ह असेल, 1 तासाचा वेळ असतो. आता प्रत्येक वर्षी ना ही परीक्षा एकत्रित झाली. ठीक आहे. कशा कशाची, PSIची पण एकत्रित झाली, STIची पण एकत्रित झाली, ASOची पण एकत्रित झाली, सर्व परीक्षा एकत्रित झाली, पण कट ऑफ मात्र प्रत्येकाचा वेगळा लागेल. एक उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगतो प्रिव्हियस इयरचे काही कट ऑफ. जसं समजा PSIचा कट ऑफ लागला 45, STIचा लागला 48 आणि ASOचा लागला 49, आणि अक्षय नावाच्या व्यक्तीला आहे 55. याचा अर्थ काय, अक्षय नावाचा व्यक्ती तिन्ही मेन्स देऊ शकेल. आधी काय होतं, याची प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू सगळी प्रोसेस वेगळी, म्हणजे ही जाहिरात वेगळी निघत होती, STIची जाहिरात वेगळी निघत होती आणि ASOची जाहिरात वेगळी निघत. त्याला त्याआधी असिस्टंट म्हणत होते फक्त, आता त्याला ऑफिसर दर्जा दिलेला आहे. ओके, असिस्टंट सेक्शन ऑफिसर दर्जा दिला. आधी फक्त ASST म्हणजे असिस्टंट फक्त होता, असिस्टंट सहाय्यक फक्त, मंत्रालयीन सहाय्यक असं नाव होतं. ठीक आहे. आता इथे समजा कट ऑफ आहे 49, इथे 48, इथं 45, पण या भाऊला आहे 55. याचा अर्थ काय, भाऊ तिन्ही ठिकाणी बसले. ठीक आहे, भाऊची तिन्ही ठिकाणी मेन्स देण्याची संधी आली. ठीक आहे. आता सांगायचं तात्पर्य काय, हे तिन्ही मेन्समध्ये समजा आता यांचं सोडून द्या, दुसरं एखादं उदाहरण घ्या. एखादा मुलगा किंवा मुलगी आहे जिला फक्त 46 आहे. याचा अर्थ काय, ती या मेन्सला बसणार नाही, याही मेन्सला बसणार नाही, पण PSIला बसेल. मग एकच मेन्स देईल. कळलं. म्हणून आणि तिथे मग ते हाईट आणि ते सगळे क्रायटेरिया आलेच, काही शंकाच नाही. समजलं. म्हणून तुम्ही मार्क्स जेवढे जास्त घेणार तेवढे तुम्हाला चान्स जास्त मिळणार. बहुतेक मुलं असंही होते की त्याच वर्षी PSI, त्याच वर्षी STI, त्याच वर्षी ASO.
आपल्या बॅचचे काही विद्यार्थी आहेत त्यांनी 2-2 पोस्ट एका वर्षी घेतल्या आणि मग मला फोन करून विचारतात, सर हे करू का ते करू, जॉईन काय करू. समजलं काय म्हणायचं. मी तर जवळपास सरळ हेच सांगत असतो, दोन्ही नको करू, राज्यसेवा कर. पण कोणी ऐकत नाही, कोणी ऐकत नाही. याचा अर्थ काय की त्याला वाटतं जे आलं बघ ते आधी घेऊन घ्या, कारण तो काळ गेला. पोस्ट मिळाल्यावरही पोस्ट सोडून देतात आणि दुसरे घेतात, तो काळ गेला. कारण आम्ही तयारी करायचो त्यावेळेला तुम्हाला सांगितलं की PSIच्या फिजिकल मेन्सला असूनही आम्ही बॅक घेतला तिथून 106 कॅडरमधून बॅक आणि वापस तयारी आणि एक्सटेन्शन घेऊनही वापस जॉईन न करता आम्हीच नाही, माझे सगळे बॅचेस त्यामध्ये भरपूर लोक होते की ज्यांनी 2-2 पोस्ट मिळून सोडून दिलं, नाही पाहिजे, राज्यसेवा केली. मग नंतर यश मिळो अपयश मिळो तो विषय नंतरचा. समजला काय म्हणायचं. म्हणजेच काय, इथे कट ऑफ लिस्ट अशा पद्धतीनं लागते आणि कट ऑफ लिस्टमध्ये कॅटेगरी वाईज लागते. SCची वेगळी, OBCची वेगळी, हे वेगळी ते वेगळी वगैरे वगैरे. ठीक आहे, ठीक आहे ना. मग आता हे काय झालं, राज्यसेवा कंबाईन गट ब गट क चा प्रिलिम्सचा डिटेलमध्ये सिलेबस. ठीक आहे, आता आपण मेन्सचा सिलेबसकडे वळूया.